मी या व्हिडिओच्या पुढं एक कुर्डुवाडीच्या अपंग माणसाचा व्हिडिओ दाखवतोय. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महावितरण कंपनी एका अपंग माणसावर सुद्धा जर दादागिरी दाखवत असेल तर यांची मर्दानगी काय? अरे तुम्ही जनतेच्या सेवेसाठी बसलेला आहात. अपंगावरती तुम्हाला दादागिरी करणं किंवा काय हे शोभत नाही. हिंमत असेल तर मग मी आल्यानंतर दादागिरी करून दाखवा. मी तुम्हाला या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगतो, महाराष्ट्रामध्ये लोकांना त्रास द्यायचं तुम्ही जरा थांबवा. अन्यथा जनता जर पेटली तर तुमचं काही खरं नाही. बघा तुम्ही हा व्हिडिओ त्या एका अपंग माणसानं पुढे पाठवलेला आहे. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे असं मला वाटतंय. संबंधित अधिकाऱ्यानं त्या माणसाची भूमिका समजावून घ्यावी आणि त्या माणसाला योग्य न्याय द्यावा. त्याची मागणी जर रास्त नसेल तर समजावून सांगावं, पण मस्ती नाही पाहिजे, एवढीच विनंती. नमस्कार, माझं नाव बल्लारी बाळू शिंदे. मी राहणार कुर्डुवाडी, सोलापूर जिल्ह्यामध्ये माझे गाव आहे. तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर माझा घरचा मीटर एमसीबीच्या माणसांनी मला न सांगता हे बदलून इलेक्ट्रिक मीटर टाकला आहे. तरी माझा वारंवार नाही, मी इलेक्ट्रिक एमसीबीच्या माणसांना म्हणत होतो माझा मीटर बदलू नका, इलेक्ट्रिक मीटर आहे. तरी माझ्यावर त्यांनी न सांगता मीटर चेंज केला आणि मला दमदाटी देत होती की बाबा तू आमच्या एमसीबीच्या मध्ये येत असेल तर आम्ही तुझ्यावर तक्रार नोंदवू, तर आमच्यावर कामात अडथळा आणतो म्हणून असं तुझ्यावर गुन्हा दाखल करू, मला अशी दमदाटी देत होती. तर त्या एमएससीबीच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे ओंकार संजय इंगोले. हा माणूस मला दम देऊन माझ्या घरचा मीटर बदललेला आहे. तरी मला सदरचा न्याय मला मिळावा. मी असं सचिन भाऊ कदम फाउंडेशनला मी विनंती करतो, ओ भाऊसाहेब यांना नम्र विनंती करतोय की मला ह्यातनं न्याय मिळावा. बच्चूभाऊ कुडू यांना बी मी नम्र विनंती करून त्यांना हा व्हिडिओ शेअर करतो आणि मला ह्यातनं न्याय मिळावा की माझ्या घरचा मीटर मला बदलून मिळावा. तरी मी हीच नम्र विनंती करतो, मला न्याय मिळावा म्हणून. मी दोन्ही पायाने अपंग असून माझ्यावर अन्याय होत आहे, माझ्यावर ही बळजबरीचा लागत आहे मीटर. तरी मला ह्यातनं न्याय मिळावा.